मूर्तीच्या महापूजेला सुरुवात होत आहे. तरी सर्वांनी मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आहे. पूजेला सुरुवात झालेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी, माता भगिनींनी, लहान थोर बाळ गोपाळांनी मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आहे. ओम सावित्रे नमः. ओम सावित्रे इदं नमः. सावित्रे नमः स्वाहा. ओम अर्काय नमः. ओम अर्काय इदं नमः. अर्काय नमः स्वाहा. ओम भास्कराय नमः. ओम भास्कराय इदं नमः. ओम भास्कराय नमः स्वाहा. ओम सवितसूर्यनारायणाय नमः. ओम सवितसूर्यनारायणाय नमः स्वाहा. महिमा पारं दे परमिदोषे अध्यदृषे सुधीरब्रह्मादि नाम विदधवसन्नास्त्वय गिरा आतावाच सर्वस्मती नामावधिकरण प्रणवस्य ब्रह्मणोऽस्य परमात्मने नमः. इदं नमः स्वाहा. आता ते धान्य घ्या. तुम्ही तूप घालायचं नाही, फक्त मधली दोन बोटांनी अंगठा. परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं अजं रुक्मिणीं संजीवनन्दं वरदां कैवल्यं नित्यं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नातिं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पुरस्तं सुबालं ब्रह्मण्डदेवे ज्ञाने सुखीयुक्तं दिवान्तं ओम शान्तिं वरं रूपबाल परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं सर्वज्ञाने श्रीमन्नारायणाधीनिवदे नमः. यथा श्रीतमेश्वरभानं प्रत्यप्रियतां प्राणप्रतिष्ठा विद्यते पवित्रगानां प्रत्यप्रियतां 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 प्रत्यप्रियतामस्तु. चार्जर लाईट नाही का? त्याच्या बाजूला फिरवा, प्रदक्षिणा करा त्याची आणि वर नेऊन बांधा. येत नाही पुढे फिरवा त्या बाजूला असा झेंडा. तुम्ही वर जाऊ नका, हाताने घ्या इकडे. तुम्ही लावू नका, हात राहू दे. हस्ताय नमः. हाताला डोळ्याला लावा. नेत्राय नमः. तोंडाला नाकाला. मुखाय नमः. नाकराय नमः. कर्णाय नमः. हृदयाय नमः. पाठीला, पोटाला. वज्राय नमः. हृदयाय नमः. जठराग्ने नमः. समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सर्वचाराते श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गदेवताभ्यो नमः. महापुजनविद्यार्थे मंत्रपुष्पांजली समर्पयामि. सर्वांनी पुढे येऊन टाका, मागत न टाकू नका. पुढे या, पुढे टाका. तुम्ही दोघं जण आत जावा. तू पण जा. श्रीरंगा पंढरीनाथा पांडुरंगा दयानिधे येळय्या पुंडरीकाक्षा येळय्या हरिविठ्ठला. श्रीरंगा पंढरीनाथा पांडुरंगा दयानिधे येळय्या पुंडरीकाक्षा येळय्या हरिविठ्ठला. येळय्य येळु दिव्यांगा येळय्या सुरपूजिता. येळय्य सुजनोद्धारा येळय्या हरिविठ्ठला. राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी.
सवारीचा घेतला असे संतांच्या चरणाचं दर्शन हे आपल्याला मिळत असतं. आणि पुंडलिकाच्या सुद्धा भाग्याचा उदय हा त्या दिवशी होता, त्या रात्री होता. हा आश्रमात थांबला होता. संध्याकाळ झालेली. माता पित्यांपेक्षा जास्त याची सेवा स्वतःच्या पत्नीचीच चालू होती. जशी ना गावानी दिसते जशी झाड, ओटी जसे पेरून आणि दिसते लाल लाल साडी जशी ना गावानी दिसते जशी झाड, ओटी जसे पेरून आणि दिसते लाल लाल हसते जशी परिवनी करते माझ हाल. त्याच्या बाजूला फिरवा, प्रदक्षिणा करा त्याची आणि वर नेऊन बांधा. येत नाही की पुढं फिरवा, त्या बाजूला असतात झेंडा. तुम्ही वर जाऊ नका. हा, हाताने घ्या इकडे. तुम्ही लावू नका हात, राहू द्या त्यांचं. भगवंताला मंगल स्नान घालत आहे. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. या मंगल स्नानानंतर देवाच्या सर्वांगाला तैल अभ्यंग चोळलं जात आहे. अत्यंत सुगंधी असणाऱ्या आणि औषधीयुक्त असणाऱ्या सुगंधी तेलाने संपूर्ण देवाच्या सर्वांगाला तैलमार्जन केलं जात आहे. पुजारी देवाच्या शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना.
कोठे आहे सांगना, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. वा गंगा रेवा पयोष्णी नर्मदा जले स्नापितोसी मया देवम तथा शांती कृष्व मे. अशा वैदिक मंत्राने भगवंताला मंगल स्नान घालत आहे. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. या मंगल स्नानानंतर देवाच्या सर्वांगाला तैल अभ्यंग चोळलं जात आहे. अत्यंत सुगंधी असणाऱ्या आणि औषधीयुक्त असणाऱ्या सुगंधी तेलाने संपूर्ण देवाच्या सर्वांगाला तैलमार्जन केलं जात आहे.
पुजारी देवाच्या सर्वांगाला अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने तेल चोळत आहेत। या तेलाच्या सुगंधाने संपूर्ण गाभारा सुगंधित झालेला आहे। या तैल अभ्यंगानंतर सुगंधी उठणे, वनस्पतीपासून निर्माण झालेले अत्यंत औषधी असणारे दिव्य असे पवित्र उठणे पुजारी भगवंताच्या सर्वांगास लावत आहेत। Thank you.